कुरुंदवाड तेरवाड हेरवाड मार्गावर अपघाताची हॅट्रिक झाली असून सलग 3 दिवसात तिसरा अपघात झाला असून या मार्गावर अपघाताची मालिका सुरू आहे. त्यामुळे हा मार्ग धोकादायक बनला. आज मंगळवारी सकाळी 11 वाजता तेरवाड हेरवाड मार्गावर झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला तर दुसरा एक गंभीर जखमी झाला. उत्तम नाना कांबळे वय वर्ष 58 राहणार अब्दुल लाट तालुका शिरोळ असं मृताचं नाव असून धनंजय कांबळे हे गंभीर जखमी झाले. या प्रकरणी चारचाकी चालक खुर्शीद महबूब मुल्ला वय वर्ष 38 राहणार अफजलपूर तालुका अफजलपूर जिल्हा गुलबर्गा यांच्या विरुद्ध कुरुंदवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मंगळवारी सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास मुल्ला हा आपल्या ताब्यातील मारुती स्विफ्ट क्रमांक K23 N 7391 घेऊन कुरुंदवाडहून हेरवाडच्या दिशेने जात होता. त्याचवेळी उत्तम कांबळे व धनंजय कांबळे हे हिरो स्प्लेंडर क्रमांक MH9 AV 847 वरून हेरवाडकडे निघाले होते. तेरवाडजवळील दरगाह परिसरात चारचाकी वाहनाने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. या भीषण धडकेत उत्तम कांबळे यांचा जागीच मृत्यू झाला तर धनंजय कांबळे गंभीर जखमी झाले. जखमी धनंजय कांबळे यांच्यावर सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान उत्तम कांबळे यांचा मृतदेह मिरज येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. उत्तम कांबळे हे निवृत्त शिक्षक होते. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले, 2 मुली असा परिवार आहे. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे अब्दुल लाट व हेरवाड परिसरात हळहळ व्यक्त होती. दरम्यान कुरुंदवाड तेरवाड हेरवाड महामार्गावर सलग अपघातांची मालिका सुरूच असून हा 6वा अपघात ठरला असून यापूर्वी तेरवाड येथील अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला होता तर रविवारी मध्यरात्री 2 वाजता चारचाकीने दुचाकीला जोरदार धडक दिली आणि या अपघातात 2 जण जखमी झाले. सोमवारी पहाटे 6 वाजता रस्त्याकडेला उभ्या असलेल्या आयशर गाडीला चारचाकीने जोरदार धडक दिली तर आज मंगळवारी सकाळी 11 वाजता स्विफ्ट कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दोघे गंभीर जखमी झाले. यातील उत्तम कांबळे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान रविवारी, सोमवार आणि मंगळवार असे सलग 3 दिवस अपघात झाल्याने अपघाताची हॅट्रिक झाली. वारंवार होत असलेल्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. संबंधित विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिकांकडून होती आहे. या अपघातामुळे पुन्हा एकदा या मार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून वेगमर्यादा नियंत्रण, चेतावणी फलक आणि रस्त्यांची दुरुस्ती याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होती. मराठी S न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप आडसूळ.